उष्माघाताने आपला बळी गेला तर फडणवीस जबाबदार, जरांगेंचा खरमरीत इशारा। रणरणत्या उन्हामध्ये 30 मे पासून उघड्या मैदानावर करणार उपोषण। ठाणे विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा दबाव तंत्र। बवियाच्या राजू पाटलांना भाजपचा पाठिंबा, तर शिवसेनेकडून रवींद्र फाटकांच्या नावावर शिक्कामोर्तब। सरकारचं शिष्टमंडळ उद्या मनोज जरांगेंना भेटणार। जरांगेंच्या 30 तारखेपासूनच्या उपोषणापूर्वी भेट देऊन समजूत घालणार, तर मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू, उपमुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। सिद्धरामय्या यांनी दिला कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा। कर्नाटकाच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ होणार, डी.के. शिवकुमार नवे मुख्यमंत्री होण्याची शक्यता। विदर्भात उष्णतेचा कहर, गडचिरोली आणि गोंदियाला उष्णतेचा रेड अलर्ट, तर उष्माघातानं नागपुरात 10 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय। मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, संभाजीनगरमध्ये सीएनजी महागलं। पुण्यात 2.5 रुपये, नाशिकमध्ये 1 रुपये 35 पैसे आणि संभाजीनगरमध्ये 2 रुपयांची सीएनजीच्या दरात वाढ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।